आज छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन आणि आजची गोष्ट सुद्धा त्याच दिवशीची आहे ज्या दिवशी संभाजीराजेंचा विधियुक्त राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि जनतेचे धाकले धनी झाले होते. संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान, शिवराय आणि सईबाई आईसाहेब यांचे थोरले चिरंजीव. शिवराज्याभिषेकच्या वेळी घोषित झालेले स्वराज्याचे उत्तराधिकारी युवराज, कर्तृत्व आणि पराक्रम यांचा वारसा त्यांना रक्तातूनच चालत आलेला. महाराजांच्या निधनानंतर राज्य सकट चालवण्याची जबाबदारी आणि अधिकार संभाजी महाराजांचा होता. मराठी जनता त्यांच्यामध्ये शिवरायांचे दुसरे रूप म्हणून पाहत होते. तरीही अष्टप्रधान मंडळातील काही जणांचे त्यांच्या कार्यशैलीवर शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्वराज्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. संभाजी महाराजांना छत्रपतींच्या शेवटच्या आजाराची एवढंच काय तर त्यांच्या मृत्यूची देखील बातमी दिली नाही. बालवयातल्या राजाराम महाराजांचे मंचकारोहण करण्यात आले. सोयराबाई राणीसाहेब यांच्या आदेशानुसार त्यांना अटक करण्यासाठी सेनापती हंबीरराव मोहिते यांना पाठवण्यात आलं होतं. पण स्वराज्याचे निष्ठावान पाईक असलेले सेनापतींनी आपल्या बहिणीचा अन्यायी आदेश मानला नाही. स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराजांच्या हातात सुरक्षित आहे आणि ती सूत्रे निर्विघ्नपणे त्यांना मिळावी यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. संभाजी महाराजांनी रायगड ताब्यात घेतलं आणि बंडखोरांना अटक करण्यात आली. शिवरायांच्या नंतर स्वराज्याची घडी विस्कटेल, भाऊबंदकीमध्ये मराठी सत्ताला जाईल असा दिल्लीचा बादशाह औरंगजेबचा होरा होता आणि तो चुकीचा ठरला. छत्रपती संभाजी महाराजांनी राज्य कारभाराची घडी तर बसवली, वडिलांच्या आदर्शाप्रमाणे राजकीय, आर्थिक, लष्करी धोरण राबवली. मुघलांपासून इंग्रज पोर्तुगीजांपर्यंत मराठ्यांची जरब बसवली, स्वराज्यात स्थिरता आणली. यावेळी कोणीतरी महाराजांना सुचवलं की अस्थिर वातावरणात केलेल्या गडबडीतला मंचकार होण्यापेक्षा विधिवत राज्याभिषेक करून घ्यावं. छत्रपतींच्या राज्य सिंहासनाची प्रतिष्ठा जपण्यासाठी हे करणं इष्ट ठरेल हे संभाजी महाराजांनी जाणले आणि राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. मास शुद्ध 7 शके 1602, जानेवारी 14, 15, 16 सन 1681 मध्ये संभाजी महाराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला आणि ते मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि जनतेचे धाकले धनी झाले. मल्हार रामराव चिटणीस बकरीमध्ये राज्याभिषेकाच्या प्रसंगाचे वर्णन करताना म्हणतात की संभाजीराजे सिंहासनारूढ झाले. माघ शुद्ध 10 गुरुवार शके मजकूर यास राज्याभिषेक यदविधी विनायक शांती व पुरंदर शांती होम करून नंतर अभिषेक होऊन सिंहासनारूढ झाले. तोफा करविल्या. राज्याभिषेक प्रसंगी पूर्वीच्या कायद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने महाराजांनी कायद्यांना मुक्त केलं. प्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो, निलोपंत, बाळाजी आवजी, जनार्दन पंत आदींच्या समावेशाने प्रधान मंडळ नेमून त्यांना कारभार सांगितला गेला. रयतीमध्ये दुसरी दिवाळी साजरी होत होती. दिल्लीचा बादशाह हा सगळा सोहळा पाहत होता. शके 1602 श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी 20 जुलै 1680 संभाजी महाराजांचे मंचकारण झाले आणि ते छत्रपती झाले. याबद्दल डच डाक रजिस्टर मध्ये 24 ऑगस्ट 1680 ची नोंद आहे. जून जुलैमध्ये शिवाजी महाराज गेल्यानंतर संभाजी महाराजांना त्यांचे सिंहासन मिळाले असावे असे सर्वत्र बोलले जाते. पण आपल्या वडिलांच्या तत्वाप्रमाणे संभाजीराजे वागणार आहे असे लोक म्हणतात. सन 1672 सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारे एक फ्रेंच प्रवासी अबे क्यारे म्हणतो, हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील आणि आपल्या वडिलांचे कीर्तिशील साजेल असा शूर आहे. शिवाजी महाराजांचा युद्ध कुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्ध कलेत तरबेज झाला. अजून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीची बरोबरी करील इतका तो तयार झाला. तो मजबूत बांध्याचा असून स्वरूपवान आहे. सैनिकांचे त्यांच्यावरती फार प्रेम आहे आणि ते त्यांना शिवाजी महाराजांसारखंच मान देतात. फरक इतकाच आहे की या सैनिकास संभाजी राजांच्या हाताखाली लढण्यास विशेष धन्यता वाटते. मराठा साम्राज्याच्या दुसऱ्या छत्रपतींनी आपली कार्यकीर्ती गाजवली, रयत सुखाने नांदवले आणि मायेने जपले. मृत्यूलाही संभाजीराजे धैर्याने सामोरे गेले आणि जातानी आपल्याला लढण्यास, झुंजण्यास बळ दिले. अवघ्या मराठी जनतेच्या धाकल्या धन्याला स्मार्ट मराठी युट्यूब चॅनल कडून मानाचा मुजरा. मंडळीनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या स्मार्ट मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.